नाशिक विभागीय कार्यालय शुभारंभ व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न। दिनेश लक्ष्मण सोनवणे यांना माननीय शिक्षण पुरस्कार संचालक माननीय अरुण धामणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान। ध्येय समूह आणि युवा ध्येय वृत्तपत्र यांच्या वतीने दिले जाणारे राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्ताने दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी नाशिक येथील महाकवी कालिदास सभागृहात प्रदान करण्यात आले। या समारंभात कोपरगाव येथील दिनेश लक्ष्मण सोनवणे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला। शिवशंकर विद्या मंदिर रवंदे तालुका कोपरगाव येथे कार्यरत असून त्यांना गावातील सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेण्यास तसेच धार्मिक सप्ताह दिंडीत सहभाग घेण्याची विशेष आवड आहे। तसेच सामाजिक स्वच्छता कार्यक्रमात ते आवर्जून सहभागी होतात। त्यांच्या या सामाजिक व शैक्षणिक उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व संपादक श्री उत्तम कांबळे, प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक श्री दिनकर टेमकर, प्रमुख वक्ते म्हणून मोटिवेशनल ट्रेनर श्री दिनेश आदलिंग आणि प्रमुख आकर्षण म्हणून युवा सिने अभिनेते श्री ऋषी जोरवर, तर प्रमुख उपस्थितीमध्ये सिल्वर लोटस स्कूल सिन्नरचे अध्यक्ष दिलीप बिन्नर व डीबीएस ग्रुपचे डायरेक्टर डीबी सदगीर हे होते। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर सर यांनी केले। प्रमुख पाहुणे श्री दिनकर टेमकर यांनी आपल्या भाषणात युवा ध्येय वृत्तपत्राची संघर्षमय वाटचाल व युवा ध्येय माध्यमाची शिक्षण क्षेत्रातील भूमिका मांडली। तसेच पुरस्कारार्थींना मिळालेल्या पुरस्काराचे आपण नेहमी आदर्शवत वर्तन ठेवावे आणि आपल्या हातून आणखीन काही कल्याणकारी कामे व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली। दुसरे प्रमुख पाहुणे श्री दिनेश आदलिंग यांनी आपल्या मनोगतात वृत्तपत्र हे लोकशाही बळकट करण्याची महत्वाची भूमिका बजावतात आणि युवा ध्येय अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर निर्भीडपणे कार्य करीत 13 वर्षांपासून लोकांपर्यंत सत्य माहिती पोहोचवत आहे। त्याबद्दल संपादक श्री लहानू सदगीर यांचं कौतुक केले। तर अध्यक्ष भाषणात ज्येष्ठ साहित्यिक व लेखक उत्तम कांबळे यांनी युवा ध्येय वृत्तपत्रास गोदातीरी चांगला विसावा मिळेल, समाजात शोषित, वंचित आणि गरिबांचा आवाज म्हणजे युवा ध्येय अशी भूमिका त्यांनी पार पाडली। पत्रकारिता एक व्यवसाय बनला आहे, यात सत्यता तपासून कार्य करणे अत्यंत कठीण झाले आहे। अशा सत्याच्या कसोटीवर युवा ध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करीत आहे। त्यांना भविष्यात आणखी यश मिळो, उत्तमोत्तम समाजकार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्रपरिवारांसह उपस्थित होते, तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ अन्नदाते आणि वनिता बेनके यांनी केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा ध्येयच्या नगर, संगमनेर, नाशिक कार्यालयीन टीमने यशस्वी परिश्रम घेतले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.